नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात। धुळे, नागपूर, नंदुरबारच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्यात। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतोय। अकोला, वाशिमची ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका होणार आहेत। तर 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि 6 ऑक्टोबरला या मतदानाचा निकाल लागणार आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? प्राची, आत्ताच राज्य निवडणूक आयोगानं या ठिकाणी पोटनिवडणुका ज्या आहेत त्या 5 जिल्हा परिषदांच्या जाहीर केलेल्या आहेत। 5 ऑक्टोबरला या संदर्भातलं मतदान जे आहे ते होणार आहे आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। आपण पाहिलं प्राची की गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयानं या जिल्हा परिषदांमधलं ओबीसीचं आरक्षण अतिरिक्त ठरवत या ठिकाणीचे जे ओबीसी आरक्षणाच्या कोट्यामधून जे उमेदवार निवडून आले होते त्यांचं पद जे आहे ते रद्द ठरवलं होतं आणि हा निर्णय जो आहे तो संपूर्ण देशासाठी लागू झालेला होता। ही पोटनिवडणूक होऊ नये किंवा ओबीसीचं आरक्षण दिल्याशिवाय निवडणूक होऊ नये ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील देण्यात आलेलं होतं। पण सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी स्पष्ट केलं की निवडणूक ठरवण्याचा अधिकार जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाला आहे आणि याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप जो आहे तो करू शकत नाही। कालच हा निर्णय समोर आल्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगानं या संदर्भातली पोटनिवडणूक जी लावलेली आहे त्यामुळे आता राजकीय पक्षांकडे या संपूर्ण भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे की या जागांवर, कारण राष्ट्रवादीने यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की या सर्व पोटनिवडणुकांच्या जागावर ओबीसीच उमेदवार जे देण्यात येतील। भाजपाने देखील तीच भूमिका घेतली आहे। आता इतर पक्ष नक्की काय भूमिका घेतात, या निवडणुकीवरचं राजकारण जे आहे ते प्रचारात कसं रंगतंय हे अत्यंत पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। बिलकुल, नक्कीच प्रफुल्ल, आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वाती, आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर अवघ्या 48 तासात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल? खरं तर या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच ठरला होता। 19 जुलैला या निवडणुका होणार होत्या, पण त्या आधीच 9 जुलैला राज्य सरकारच्या विनंतीनंतर या स्थगित करण्यात आल्या होत्या। पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मात्र की हा पूर्णपणे अधिकार हा निवडणूक आयोगाचा असणार आहे। त्यामुळे जसं माझा सहकारी प्रफुल्ल सांगत होता तशा या निवडणुका आता होऊ घातल्यात आणि अवघ्या काही तासातच याची घोषणा झालेली आहे। या सगळ्या म्हणजे हा सगळा जो कार्यक्रम होता तो आधी ऑलरेडी हाती घेतला होता, त्यामुळे बऱ्यापैकी याची सगळी तयारी झालेली आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत 5 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या पंचायत समित्यांच्या या निवडणुका होत्या, पण त्याच्यामध्ये पालघरचा पण आता समावेश करण्यात आलेला आहे। आधी पालघर याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती कारण करोनाच्या लेवल 3च्या रिस्ट्रिक्शन मध्ये येत होते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे लेवल 3चे रिस्ट्रिक्शन्स मध्ये मुंबई सारखे रिस्ट्रिक्शन मुंबई शहराने जे बघितले त्याच्यामुळे त्या पोट निवडणुकांमध्ये पालघरचा समावेश नव्हता। पण आता मात्र असं नाहीये। साधारणतः 85 जिल्हा परिषदेच्या जागा आणि 144च्या आसपास या पंचायत समित्यांच्या जागा अशी ही एकूण निवडणूक होणार आहे। आणि जसं की राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे की या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहे तर ओबीसी उमेदवारच दिला जाणार आहे। पण काँग्रेसची मात्र भूमिका नेमकी काय आहे हे आतापर्यंत कळू शकलेलं नाही। आपण बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की जे वैध आहे आणि जे योग्य आहे ते करण्यात येईल, पण नेमकं काय करण्यात येईल हे मात्र सांगण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आता नेमकं या दृष्टीने राजकारण कसं रंगतंय हे बघणं गरजेचं आहे। नेमक्या कुणाकुणाला कशा म्हणजे कोण कुठला उमेदवार देतोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। या आधीच जी बैठक झाली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकूणच ओबीसी आरक्षणाचा जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाहीये आणि या दरम्यान या निवडणुका होऊ घातल्या। जर आपण या निवडणुकांचा कार्यक्रम बघितला, जर आपण पटकन सांगू शकतो की साधारणतः कधीपर्यंत नॉमिनेशन्स भरायचे आहेत आणि कधीपर्यंत 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत। तर 21 सप्टेंबरला या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे। वैध उमेदवारांची यादी पण 21 सप्टेंबरला जाहीर केली जाईल आणि त्यानंतर 27 सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे। जर अपील असेल, अशा अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन मागे घेण्याचे म्हणजे नॉमिनेशन मागे घेण्याची तारीख आहे। तर 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी असं हे शेड्यूल आतापर्यंत ठरलेलं आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा, आता या दृष्टीनं राजकारण कसं रंगतंय, कसं तापतंय, कोण कुठले उमेदवार देतंय हे बघणं हे खूप महत्त्वाचं ठरलं आणि एकूणच या निवडणुका दिशांमधनं ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रत्येकाचा जो मतप्रवाह किंवा प्रत्येकाचं मत आहे हे आपल्याला प्रकर्षाने दिसू शकेल।
नक्कीच नक्कीच स्वाती, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. प्रफुल्ल, आपण पाहतोय की मराठा ओबीसी आरक्षण अजून मिळालेलं नाहीये आणि या पार्श्वभूमीवर हे इलेक्शन विविध पक्षांसाठी किती आव्हानात्मक असणार आहे? प्राची, आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं हे निवडणूक राहणार आहे, कारण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे त्यावरनं हा एक लिटमस पेपर टेस्ट जी आहे त्याला आपण म्हणू शकतो. कारण जर हेच आरक्षण पुढे देखील लागू राहणार आहे आणि तोपर्यंत जर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला नाही किंवा डाटा या ठिकाणी आला नाही, तोपर्यंत जर समजा पुढच्या निवडणुका, कारण पुढे मार्च महिन्यामध्ये जवळपास 17 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदान कसं होतं, ओपन कॅटेगरीचं मतदान कसं होतं, त्यावर पुढची भूमिका जी आहे ती मार्च महिन्याची ती अत्यंत ठरलेली आहे. आणि मिनी विधानसभेचं चित्र कसं राहील त्याचाच प्रतिबिंब जे आहे ते या जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. नक्कीच. प्रफुल्ल, आपण पाहतोय की आता येत्या 5 तारखेला निवडणुका असणार आहेत, तर अतिशय कमी वेळ आहे, म्हणजे 1 महिन्यापेक्षाही कमी वेळ आहे. तर या पक्षांसमोर नेमक्या काय काय आव्हानं असणार आहेत या निवडणुकीला तोंड देण्यासाठी? एक सर्वात मोठं आव्हान या ठिकाणी राहणार आहे प्राची, की आधीच जर राष्ट्रवादी आणि BJPनं या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही ओबीसी उमेदवार देणार आहे आणि त्याचबरोबर आता इतर पक्ष देखील त्याच भूमिकेवर या ठिकाणी पुढे जातील हे स्पष्ट आहे. जर सर्वच ओबीसी उमेदवारांनी या ठिकाणी ओबीसी उमेदवार दिला आणि जर समजा अपक्ष कोणी जरी ओपनमध्ये अर्ज भरला तर साधारण त्याची भूमिका काय असेल, तो बंडखोर कोणाच्या पक्षाचा असेल, हे देखील मोठं आव्हान जे आहे ते या पोटनिवडणुकीमध्ये समोर येणार आहे. कारण जर समजा सर्वच ओबीसी उमेदवार असतील आणि एक मराठा असेल किंवा इतर वर्गाचा उमेदवार असेल तर त्या मतांची विभागणी झाली आणि मतदान कशा पद्धतीने फिरतं आणि कुठे जातं त्याचा एक प्रत्यय जो आहे तो या निवडणुकीमध्ये येईल आणि नक्कीच त्याचे पडसाद जे आहे ते आगामी पुढच्या मार्च महिन्यामध्ये मिनी विधानसभा ज्याला आपण म्हणू त्या विधानसभेच्या मतदानावर दिसेल. नक्कीच. प्रफुल्ल, आपल्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात थेट. प्रवीणजी, जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. हे संपूर्णपणे जबाबदार याला सरकार आहे. कारण पूर्वीच आरक्षण गेल्यानंतर अनेकदा कोर्टाने सांगूनही या ठिकाणी सरकारकडून प्रतिसाद गेला नव्हता. आयोग नेमून त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नव्हतं. आता सुद्धा सुदैव असं होतं की राज्यातल्या सर्व पक्षांनी एकमतानं या ठिकाणी या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात समर्थन देत पुढे निवडणुका ढकलण्यासाठी एकमत केलं होतं. परंतु या सरकारनं ज्या पद्धतीनं एम्पिरिकल डाटा कलेक्ट करण्याची प्रक्रिया असेल, ऑर्डिनन्स काढण्याची आवश्यकता असेल, तज्ञ लोकांना त्या ठिकाणी घेऊन तात्काळ कृती करण्याची आवश्यकता होती. केवळ बैठकांवर बैठका त्या ठिकाणी करत बसलो, परंतु निर्णय बैठकीचा अंतिम होत नव्हता आणि त्यातनं आउटपुट काय येत नव्हता आणि त्याचे परिणाम आता भोगायला लागतात. आणि कोर्टाच्या आदेशानं या ठिकाणी अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाला सूचना गेलेल्या आहेत. मला वाटतं अजूनही लिगल एक्सपर्ट लोकांशी तपासून कोर्टामध्ये पुन्हा प्रेझेंटेशन जे बोलतात ते करता येईल का, कायद्याद्वारे काय आपल्याला अधिकार असून काय करता येईल का, या सगळ्या गोष्टीची तपासणी करून इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन पाहिजे. नाहीतर पुन्हा काय, आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, आता निवडणूक आयोगाला सूचना आहेत, आम्हाला काय करता येत नाही, असे हातवर मोकळे करून चालणार नाही. आणि मला वाटतं सरकारमधलाच एक मोठा गट असा आहे की ज्यांना ओबीसीना आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात होताना दिसतंय. पूर्णपणे या ठिकाणी सरकारने गती न घेतल्यामुळे, निर्णय तात्काळ न केल्यामुळे अशा परिस्थितीला, दुर्दैवी परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. ओके, म्हणजे या सर्व परिस्थितीला कुठेतरी राज्य सरकार जबाबदार आहे आणि ते निष्काळजी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100%. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भात जे त्या ठिकाणच्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी राज्य सरकारचा निष्काळजीपणा आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत तोच निष्काळजीपणा, तोच ढिसाळपणा बघितला. त्यानंतर जेव्हा या 5 जिल्ह्याच्या संदर्भात अनेकदा, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा
महाविकास आघाडीने रिस्पॉन्ड केलं नाही. शेवटी कोर्टानं अंतिमतः आदेश त्या ठिकाणी केला आणि आज त्यातनं सुरुवात झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज या कोर्टाच्या ऑर्डरच्या माध्यमातून ओबीसी समाजाला भोगायला लागतायत. केवळ सरकारचा या ठिकाणी ठोस भूमिका न घेण्याचा जो गोष्ट आहे त्याच्यामुळे आज अशा प्रकारचे परिस्थितीला सामोरं जावं लागतं. बिलकुल. प्रवीणजी, आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि अवघ्या 48 तासात हा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांचा. तर हा जो 48 तासाचा कालावधी आहे, हा जो वेग आहे, तो तुम्हाला किती सिग्निफिकंट वाटतो? नाही, 48 तासात पण खूप करता येतं ना. अहो, तासामध्ये इथे राज्य शासनामध्ये निर्णय होतात, फाईल क्लिअर होतात, सकाळी फाईल येते, दुपारी सही होते, संध्याकाळी ऑर्डर निघते. व्यक्तिगत इंटरेस्टच्या मोठमोठ्या फाईल्स त्या ठिकाणी होतात ना. अनेक मी फाईल्स त्या ठिकाणी देईन की ज्या एकाच दिवसात निर्णय त्या ठिकाणी झालेत. पण तिथे गती आहे. आणि मग जेव्हा ओबीसी सारख्या एका मोठ्या समाजाला आरक्षणाची आवश्यकता असताना, त्यावर सर्वांचं एकमत असताना आपण किती गती घेतली पाहिजे, ती गती दुर्दैवाने दिसत नाही. बिलकुल. नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आणि तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत जी चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहतोय. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. धुळे, नागपूर, नंदुरबारच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि सोबतच अकोला, वाशिमचीही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर अवघ्या 48 तासात निवडणूक आयोगाकडून या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका होणार आहेत आणि 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 6 ऑक्टोबरला याचा निकाल लागणार आहे आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्लजी, आता पुढची रूपरेषा नेमकी काय असणार आहे आणि कशा प्रकारे तयारी सुरू केली जाणार आहे? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॉमिनेशन अर्ज जे आहे ते मागवण्याची सुरुवात जी आहे ती होईल. कारण यापूर्वीच या संदर्भातला जो मतदान याद्याचा आराखडा होता तो मागवला गेला निवडणूक आयोगाकडनं आणि निवडणूक आयोगानं या ठिकाणी या 5 जिल्ह्यांमध्ये करोनाची परिस्थिती कशी आहे त्याचा देखील आधार जो आहे तो आपल्याकडे घेतलेला आहे. त्यामुळे या काळामध्ये निवडणुका होतील आणि त्याची तयारी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाला करता येणार आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबरच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांना या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे. कारण उमेदवार देणं त्याचबरोबर त्यांच्या मतदानाच्या प्रचारासाठी जाणं यासारख्या भूमिका देखील आता राजकीय पक्षांना या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. पण आता पुन्हा करोनाच्या पार्श्वभूमीवर हे निवडणूक पुढे ढकलता येणार नाही हे मात्र आता स्पष्ट होणार आहे. प्राची. नक्कीच प्रफुल्ल, आपल्यासोबत शिवसेना नेते सचिन अहिर देखील जोडले गेलेले आहेत. सचिनजी, आपण पाहतोय पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मात्र अजूनही ओबीसी आरक्षण मिळालेलं नाहीये. हा प्रश्न अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये. तर या निवडणुका तुमच्यासाठी किती आव्हानात्मक असणार आहेत? आव्हानात्मक तर येत आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणूक जे असलेल्या अधिकारी किंवा निवडणूक आयोगाच्या वरती फार मर्यादा आहेत राज्य शासनाला. अर्थात त्यांनी हा सर्व गोष्टीचा विचार करून घेऊन राज्य शासनाची किंवा सचिवांची परवानगी घेतली असावी किंवा त्यांनी दिली नसावी हा एक नंतर मुद्द्याचा भाग आहे. पण ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल आमच्या सर्वांच्याच भावना फार तीव्र आहेत. राज्य शासनाची पण तीच भूमिका आहे की त्या आरक्षणाचा मुद्दा संपल्यानंतरच या निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे होता. म्हणूनच आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण या बाबतीतली एक बैठक लावलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं त्यातून काहीतरी निर्णय होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. सचिनजी, आता मगाशी प्रवीण दरेकर यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला होता. त्यांना देखील याविषयी माहिती विचारली असता त्यांनी काही आरोप केलेले आहेत राज्य सरकारवर. त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, कुठेतरी राज्य सरकार निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला असं दुर्दैवाने म्हणावं लागेल की विरोधी पक्ष नेते हे फक्त विरोधाला विरोध करून करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते हे दुर्दैवाने विसरत आहेत की केंद्र शासन पण त्याच्यामध्ये आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी याच्यातला निर्णय घेतला त्यावेळी किती मर्यादा राज्य शासनाला आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. असं असताना देखील आपण स्पष्ट भूमिका घेतली. काही राजकीय पक्षांनी तर ही भूमिका घेतलेली आहे की आपण ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा नाही झाला तरी आम्ही त्या उमेदवाराला त्या समाजाच्या प्रतिनिधित्व देण्याची भूमिका पण करू. अर्थात तो प्रत्येक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा विचार आहे. याचा अर्थच असा आहे किंवा राज्य शासनाने काहीच केलं नाही किंवा काही बोलले नाही हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. ही जबाबदारी आम्ही जर घेतली नाही तर त्यांना कोणी थांबवलं होतं का नाही? ते केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला गेलेले आहेत. कारण हा मुद्दा काय फक्त आपल्या राज्यापुरता आहे का? पण दुर्दैवाने म्हणावं लागेल किंवा अशा प्रकारे टीका करणं हे योग्य नाही आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि विशेषतः
त्या सर्व घटकातले सामाजिक न्याय मंत्री असतील किंवा अशोक चव्हाणजी असतील जे मराठा आरक्षणाचा विषय बघतायत किंवा सर्व राजकीय पक्ष म्हणून घेऊन महाआघाडीतल्या लोकांनी वेळोवेळी त्याच्यातला सुतोवाच केलेला आहे. SLP फाईल करण्याच्या बाबतीतल्या आहेत त्या सर्व भूमिका घेतलेल्या आणि म्हणून मला वाटतं त्याच्यात सकारात्मक निर्णय राज्य शासनाची मानसिकता आहे. नक्कीच सचिनजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण विनाच या निवडणुका होणार आहे आणि 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 6 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. याविषयी आपल्या सोबत जोडले गेले होते प्रफुल्ल साळुंखे आणि स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी, त्यांचे देखील मी आभार मानते. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.